मला असं वाटतं की आपली अशीच वारंवार भेट होत राहणार, पण निदान मधूमुळे आपली छान ओळख तरी झाली. बोला. काय? ठीक आहे, तुम्ही चार्ज घ्या, मी लवकरात लवकर पोहोचतो. काय झालं? कादंबरीचा अपघाती मृत्यू झाला. काय? निघतो मी. बोला. पंचनामा सुरू आहे. रस्त्याचा भाग जरा ऑब्झर्व करत होतो. काय मिळालं? सर, ऍक्सिडेंट तर जोरात झालाय, पण रस्त्याच्या कुठल्याही साईडला अर्जंट ब्रेकचे मार्क्स नाही आहेत. तुम्ही नीट जवळून पाहिलेत ना? येस सर, यात कुठलीही शंका नाही. पण यावरून असंच कळतंय की ड्रायव्हरला शेवटपर्यंत कादंबरी दिसली नाही. आणि धडकल्यानंतरही त्यांनी काही गाडी थांबवली नाही. हो, नाहीतर कुठे ना कुठेतरी अर्जंट ब्रेकचे मार्क्स असते. एक्झॅक्टली. हा अपघात नाहीये, हे नक्की घडवून आणलं गेलंय. पण तू हे सगळं इतक्या कॉन्फिडेंटली कसं म्हणू शकतेस? कारण कादंबरीच्या बाबतीत जे काही घडत होतं त्याचा अंदाज होता मला. ती मला काही बोलली नसली तरी तिला काही लोक त्रास देत होते हे नक्की. ती ऐकेनाशी झालीये, विरोध करायला लागली, म्हणून त्यांनी नक्की असा विचार केला असणार की तिला मार्गातून काढून टाकावं. पण मला एक समजत नाहीये की तिला नेमका त्रास काय होता. तेच तर ती सांगू शकली नाही. तर ती जे काही सांगणार होती ते तिच्याच बरोबर गेलं. सांगता आलं नाही तर निदान लिहून तरी ठेवायचं होतं ना. पण मग तुला असं कशावरून वाटतंय की तिचा खून झाला असेल? मला असं वाटतंय कारण ती. सांग ना, गप्पा का झालीस तू? कारण काय? नाही, तू म्हणतोस ते बरोबरच असेल म्हणून. सगळे माझ्याच मनाचे खेळ. अण्णा, इथे जवळ चहा कॉफीचा स्टॉल आहे. कादंबरीचा ऍक्सिडेंट होण्यापूर्वी यांनी पाहिलंय. स्टेटमेंट द्यायला तयार आहे. नमस्कार अण्णा. नमस्कार. बोला. हे माझं चहाचं स्टॉल. शिंदे, सर, लगेच नाकाबंदी करा. कुठलीही गाडी मुंबईच्या बाहेर नाही गेली पाहिजे. आणि ज्या गाडीनं कादंबरीला धडक दिली आहे ती गाडी लवकरात लवकर आपल्या ताब्यात हवी. ओके सर. या. तो आकाश आणि त्याचे लोक ते काय डोकं चालवणार? त्यांच्या दुप्पट वेगाने अक्कल पळते मंगेशची. दुसरा जन्म घ्यावा लागेल माझ्यापर्यंत पोहोचायला. माझी नका काळजी करू, तुम्ही बघा तुमचं काय ते. नाही दादा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मला वाटतं आपण थोडी काळजी घेतली पाहिजे. हे सगळं गाफील राहून चालणार नाही. प्रशांत म्हणतोय ते बरोबर आहे. आपल्याला ऍक्टिव्हिटीज काही दिवस तरी बंद केल्या पाहिजे. आणि जरी केल्या तरी सावधपणे करायला पाहिजे. मला वाटतं आपण जागा बदलायला पाहिजे. माझ्या बाजूने म्हणजे शक्य होईल तितकी तुझी बाजू मी लढवण्याचा प्रयत्न केला, पण सिनियर्स ऐकायला तयार नाहीयेत. त्यांना रिझल्ट्स हवेत. पण सर, आता आम्ही या केसच्या महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलोय. बरोबर आहे तुझा, मी समजू शकतो. पण आकाश, त्यांची सहनशीलता संपली आहे. त्यांच्या मते तुला द्यायला हवी होती तेवढी संधी त्यांनी तुला दिली. हे बघ, मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही एक ऐकायला तयार नाहीत. ही केस तुझ्या हातून जाऊ शकते. अँड बी रेडी फॉर दॅट. पण सर, मी माझ्या अधिकारात नसताना देखील मी तुला हे सगळं सांगितलंय. त्यामुळे पश्चाताप करण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नकोस. अजून ठरलेलं काहीच नाहीये, ही शक्यता आहे. त्यामुळे तू तुझं काम चालू ठेव. टेक केअर. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे